₹128 तिकीट लागले मुन्नारपर्यंत. त्यामुळे गव्हर्नमेंट बसेस एक नंबर ट्रॅव्हलिंगसाठी. मस्त नियोजन आहे त्याला खाली घ्यायचं. पण मी आता इथं बघितलं त्याला म्हणलं हे उघडलेलं दिसतं, ही पट्टी खाली घेतली की ते खाली येते. शेवटी झालं टी गार्डनचं दर्शन. दिस इज द टी गार्डन. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या केरळमध्ये हसीन वादियों में. चला मित्रांनो, आपल्याला आता उशीर झालेली. रात्री निवांत खाऊन झोपलो ती. सकाळच्याला जागा झालं नाही. पार 8:30 वाजल्या उठायला. 8:30-9ला लवकर जायचं होतं आपल्याला. आता इथून आपल्याला जायचं मुन्नार डायरेक्ट 157 किलोमीटर आहे इथून. आता बघू जायचं, आणखी नाश्ता करायचा आहे, बघायचं ट्रान्सपोर्टला गाडी किती वाजता किती नाही. मग तुम्हाला तिथून पुढं मग बसचे प्रवास दाखवतो, लोकल बस दाखवतो इथल्या. वेगळाच अनुभव राहणार आहे हे. हा एक आता पहिलं म्हणजे भूक लागली, आवरून वगैरे ठेवले सगळं. आता फक्त निघायचंय. फॅन वगैरे बंद करून लय वजन आहे ह्याचं, अति वजन आहे अति. चेकआउट करू आता आपली. अरे यार छत्री राहिली ठेवायची, एकच मिनिट छत्री ठेवते मला. चेकआउट करून घेऊ आता. चलो सर निकलता हूँ. चलो चाय भी. चला आता निघालोय. मस्त हॉटेल होतं, मस्त क्लीन बाथरूम वगैरे चांगलं व्यवस्थित होतं आणि एकदम रिजनेबल रेट. महत्त्वाचं ते आहे आपल्याला, कारण रेट जास्त लावून फायदा नाही. कमी खर्चात झालं पाहिजे आपलं. एक बघितलंय इथं आहे का, कपड्याचं ट्रान्सपोर्ट करतात बघा. इथून इथपर्यंत सगळं म्हणजे कपड्या पार्सल ही सुविधा राहते कंटिन्यू ह्यांच्याकडे. हे बघा इकडे अशा पार्सल पाठवतात जिथं आपल्याला, म्हणजे आपण पार्सल मागवायचे आणि त्यांनी पाठवायचे असा हिशोब राहतो इथं. लय इथं दुकान असं हे बघा, प्रत्येक जागेवर तेच आहे. आणखीन एक आहे, लॉटरीला खेळत होतो तुम्ही. प्रत्येक जागेवर जिथं जाईल का तिथं फक्त लॉटरी दिसणार तुम्हाला. हे बघा ते आता आत्ताच एक दुकान गेले मागे, लगेच पुढे बघा आहेच लॉटरीचं आहे. प्रत्येक जागेवर आलंच लगेच पुढे एक. इतकं लॉटरी खेळतात की माणसं नशिबावर लईच विश्वास ठेवतात तिथं. दिसलं का? काल मी बघितलं हे जे स्ट्रीट आहे का, ह्या स्ट्रीटवरच तुम्हाला सांगतो कमीत कमी 20-25 दुकानं आत्तापर्यंत बघितले तुम्ही, ऑब्झर्व केले. आणखीन असे तर किती असते ना, एवढ्याच ठिकाणी एवढे तर म्हणल्यावर भरपूर राहणार आहेत आणखीन. आता पहिलं नाश्त्यासाठी बघू आपण कुठं आहे का नाही ते हॉटेल वगैरे. नंतर बसकडं पण जायचे, टायमाला भेटावकडे म्हणजे आपलं लवकर पोचलं का. पावसा पाण्याच्या आधी वातावरण तसं आज नाही आहे एवढं पावसाचं, पण सांगता येत नाही. पावसाचा दिवस आहे त्यामुळं केव्हा मोसम बदलू शकतो. पण आता बघू, पहिलं नाश्ता करून घेऊ. आहे इथं स्नॅक्स वगैरे, पराठा वगैरे खाऊन घेऊ आपण एखादा. इडली सांबर आज.
सर इडली सांभर मिलेगा? कितने का प्लेट है? हाँ हिंदी हिंदी नाही आती? अवघड आहे, भाषेचं कळत नाही काय नाही. आता चालू आहे कसं तरी ट्रान्सलेट करायचं आपलं. लवकर आणा म्हणा, भूक लागली. कळलं का नाही हेच महत्वाचं आहे पहिले. कळलं असं. इडली सांबार घेतली. आता कितीला प्लेट काय माहीत नाही, खातोय ते खरं. काय असायचे असं 50-60 रुपयाला, त्याच्या पलीकडे नसेल. मस्त लागते पण सांबार एक नंबर. त्याला घेतो खाऊन पहिलं. मस्त अशी कॉफी घेतली, इडली सांबार झालं खाऊन. गरमागरम कॉफी प्या म्हणलं. जरा जास्तच गरम आहे. आता इतकं फुल झालं मस्त. आता सकाळ आपला दिवस संध्याकाळपर्यंत जरी नाही भेटलं जेवायला तरी पण काय हरकत नाही. मस्त लागते कॉफी पण. झाला मस्त असा नाश्ता. निघालो बस स्टँडच्या दिशेने. कमी फील झालं, लय मस्त जेवण होतं आपलं. जेवणामध्ये नाश्ता होता. इडली सांबार एक नंबर लागलं. किती गेलं तरी ज्या त्या क्षेत्रातली वस्तू तिथं चांगलीच लागणार. 72 रुपये बिल झालं आहे कॉफी सोबत एका. म्हणजे आता कॉफी काहीतरी 20 रुपयाला असेल आणि 50 रुपयाला काहीतरी इडली सांबार. आता निघालो बस स्टँडकडं. आता मी रस्ता इथून आहे का पलीकडून आहे रस्ता विसरलो काय. पलीकडे का बिझी रोड आहे ना हा. कंटिन्यू नुसता ट्रॅफिकच आहे. ट्रॅफिकच असं एक रस्ता क्रॉस करायला सुद्धा 5-10 मिनटं लागले मला थांबून. कंटिन्यू ट्रॅफिक आहे. डायरेक्ट वळवते तर काय अवघड आहे. तितकंच भरून ट्रॅफिक येते फुल. पण क्लीन बघा शहर तुम्ही, क्लीन. कुठं तुम्हाला कचरा दिसणार नाही. भारी. रेन कवर घ्यायला गेलतो या बॅगसाठी मागच्या, पण बोलतच महाग सांगायला लागले तर 300-350 रुपयाला. अरे एखादा 10 रुपयाला कागद घेतो आणि गुंडाळतो आणि त्याला एवढं काय पैसे खर्च व्हायचे त्याला. बघू दुसरीकडे कुठं भेटलं स्वस्तात तर घेतलं, नाही तर राहिलं. असं पण कंटिन्यू पावसात आपण थांबतोच आहे. आता इन्क्वायरी करून घेऊ कुठे मुन्नार जाते कुठं नाही, कुठं लागते. सर मुन्नार वस्ट साईड पे 2 एस टी स्टँड आहेत वाटतं. इकडचा एक वेगळा आणि पलीकडच्या साईडने. शेतात तर नाही लागत पलीकडच्या साईडला म्हणले तर. चला चालू आहे पलीकड. KSRTC केरळचं काहीतरी असेल. पण कंटिन्यू बस चालू होतं, कंटिन्यू बंदच नाही. तर पलीकडं म्हणल्यावर इकडल्याच साईडला वाटतंय. इकडंच दिसतंय. लॉंग रूटच्या इकडं असलेलं आपल्या ह्याला निम्या अर्ध्या तुम्ही बघा. निम्याच्या पुढं बसला तुम्हाला सांगतो हे बघा खिडक्याच नाही तर निम्या अर्ध्याला ह्याला बघा. गेला पाण्यात पाय त्याच्या मायला. एकतर ही चप्पल इतकी भांगार आहे. वले झाली म्हणजे ते पूर्ण वर्ष पायाला कातडाला टोचते. म्हणजे कातडच घासून पार तिथं निघले. लयच भांगार चप्पल लागली. आणि वरनं त्यात वली झाल्यावर तर जास्त त्रास करते. आता इथून कुठून जाते. पावसा पाण्याचं कसं सुरक्षित करत असते हे म्हणून जायचं म्हणल्यावर. आणि ह्यातले मेन म्हणजे गोष्ट आहे का, सगळं मल्याळममध्ये लिहिलं आहे सगळं. हो तुम्हाला एक सांगायचं राहिलं, हिताली मेन भाषा आहे का मल्याळम आहे. 90% माणसं मल्याळम बोलतात आणि बाकीचं मग उर्दू, थोडेफार कन्नड, ही थोड्या वेगळ्या बॉर्डर साईडला ह्याला बोलतात. तिकडं तर गॅरेज निघले. रिक्षावाल्याला विचारू, त्यांना माहीत असते कुठून लागते कुठून नाही. सर मुन्नार के लिए बस, मुन्नार ये रुके इधर ना, मुन्नार के लिए बस.
बस मुन्नार के लिए। मुन्नार हाँ मुन्नार बस सदर जे थँक्यू. अरे तिथूनच आलोय म्हणा आता डबल तिकडं लावा तुम्ही काय खरं नाही बाबा. आलोय आता बसमध्ये पेरंबूर पर्यंत जाते. कसले नाव आहे तर काय माहिती कळाना पण काहीच व्हाय ना अवघडे. चला बसलो तर खरं आता बसलोय आता एकदाच. आता किती 5-10 मिनटात निघन ही आता पेरंबूरपर्यंत जाते. पेरंबूर काहीतरी इथून तासभर लागते. आता किती किलोमीटर आहे ते मी नाही सांगू शकत पण तासभर लागते. तिथून पुढे मग मुन्नारला बसलोय मोठ्याला. चला तिथपर्यंत तर जाऊ कारण थोडं अंतर जेवढं कमी होईल तेवढं बरंच आहे. आता हे स्ट्रगल आहे आपलं पूर्ण ट्रिपमध्ये. लँग्वेज बॅरियर दुसरं काहीच नाही. अरे उत्तराखंडला गेलो तो तिकडं फिरायला दुसरीकडे गोव्याला ह्याला कंटिन्यू हिंदी जमते सगळ्याला त्यामुळे काय विषय नाही. आता हिथं तसला काय विषयच नाही. चला आता एकदाची निघाली बस. हा बघा व्ह्यू. अरे काय विषय पूर्ण इथून तिथून गोल आहे. चौक आहे हा चौक. कुंडलुगूर कसला हे बघा. ही काहीतरी वेगळंच नाव आहे बाबा. कधी आपल्याला जमायचं म्हणायला. आता निघालोय तासाभरात पोचतो. मला शहरच लय भारी वाटतं तिथं आले. हे प्रायव्हेट बस स्टँड आहे इकडं आहे ते. तिथं भेटली असते बघा डायरेक्ट मुन्नारला. पण आता चला बसलोय तर खरं. आता हे तिकीट किती घेते काय माहिती. हे सरकारी म्हणल्यावर कमीच घ्यायला पाहिजे. 70-80 जरी किलोमीटर असलं तरी लय तिला 100-150 रुपये जाईल तिकीट. आता किती का लागणार. आता बसलोय तर खरं. हे एक मोठी चूक झाली कारण मी काल पूर्ण रीलसाठी एक काय म्हणतात रॉ व्हिडिओ शूट करून रेडी करून ठेवला होता. पण चुकून ते बाकीचं मटेरियल जे डिलीट मारत होतं त्यातच डिलीट झाला. आज आता कालची पूर्ण ट्रेन जर्नी ही केलेली होती मी त्यात. ते पण झाले डिलीट. मेहनत गेली वाया थोडी. चला आता आज शूट करून उद्याच्याला संध्याकाळच्यालाच टाकून घेतो कारण आज व्हिडिओ असा पण रीलला एक पडणारच आहे दुसरा. पण एक मी काय करतोय रॉ व्हिडिओ पण तयार करतोय आणि टाकतो त्याच्यावर. म्हणजे आपलं कंटिन्यू व्हिडिओ चालू राहते. तर इंस्टाग्रामवर पण 2 व्हिडिओ पडतात आणि शॉर्टला पण 2 व्हिडिओ पडतात. काही म्हणा पण वाईट वाटतं असं काय झाल्यावर. नव्हता व्हायला पाहिजे डिलीट. आता ते काय मेन म्हणजे झालं आहे रिकवर केला असता पण ते रिकवरचं म्हणजे आपण डिलीट मारलं स्टोरेज रिकव्हरीमध्ये राहतं ट्रॅशबिनमध्ये. त्यामुळे मी ते ट्रॅशबिन पण डिलीट मारलं पूर्ण. चला आता विलाज नाही. चांगलंच मोठं आहे की त्रिसूर पण. आणखीन पण संपाने गेले किती वेळ झाला. बऱ्यापैकीच मोठं शहर आहे म्हणायचं. 10-15 मिनटं झाले बस चालू झालेली. आणखीन पण बाहेर निघलो नाही शहराच्या. आपल्याला त्रिसूरपासून पेरंबूरला जायला 77 रुपये तिकीट लागले. स्वस्त आहे बरं झालं. ट्रॅव्हल होतंय म्हणायचं बजेटमध्ये आपलं. फक्त रूम स्वस्त भेटला का मग बजेटमध्येच होतंय सगळं. आपल्याला हिच हायकिंग करायची होती पण ह्या राज्यात पॉसिबल नाही कारण इथं भाषा समजत नाही कोणाला. हिंदी बोलायला जमत नाही म्हणजे बऱ्याचपैकी लोकांना. तोडके मोडके बोलतात. पण जर आपल्याला हिच हायकिंग करायची म्हणलं तर आपल्याला समजून सांगायला लय अवघड जाईन ह्याला. त्यामुळं आपल्याला सरकारी बस एक नंबर नीट निघायचं. मला आता निसर्ग सुरू. सोडलं शहर आता. आता नुसतं असेच नजारे बघायला नुसतं डोळ्याचे काय म्हणतात पारणं फिटते. असलेच नजारे चौकड आता.
चल्लाकुडीत आलोत बघा. आणखीन अर्धा पाऊण तासात पोहोचतो ना. कसं आहे व्ह्यू, वातावरण एकदम प्लेझेंट आहे, पाऊस नाही काय नाही. आणखी मुन्नार येत नाही 125 किलोमीटर आहे. 2-2.5 तासाच्या पुढे टाईम लागेल आपल्याला. लवकर पोचणं म्हणजे जरा एक्सप्लोर करू मस्त असं. त्यामध्ये धबधब्याला जायचं होतं पण आता तिथं ट्रान्सपोर्टची सोय नाही सध्याला. आता थोड्या दिवस हे असंच चालवायचं, आणखीन 1-2 वर्ष असंच फिरायचं. पण तिथून पुढं आपली स्वतःची बाईक घ्यायची आणि बाईकवर फिरायचं. मग आपल्याला जिथं म्हणीन तिथं थांबायला येतं आणि प्रत्येक ठिकाणी जाता येतं. असं एकदम छोट्या छोट्या पॉईंटला पण जाता येतं. आता ते स्वप्न तर आपल्याला लवकरच पूर्ण करावं लागेल. पहिलं सुरुवात तर केली आपण चांगली, पुढचं पुढं काही पण होणारच आहे आणखीन. पर्यंत मला वाटलं ब्रिजच्या मध्ये दगड वगैरे टाकतात काही की, पण ह्याच्यात माती भरायला लागली. माती भरतात, माती हे बघा. मला वाटायचं दगड ते भरत असेल नाही तर कॉन्क्रीट तरी असेल, पक्क बनवत असतील. तर आतमध्ये माती भरते मस्त साईडने ब्लॉक वगैरे टाकून. चालू आहे पुलाचं काम. ब्रिज बस स्टँड केवढं मोठं आहे, वरे कॉम्प्लेक्स आहे. तर अरे बस स्टँड आहे कसं आहे, हा वेगळ्या टाईपमध्ये बस स्टँड बघितलं पहिल्यांदा. वातावरण डबल बिघडलं पाहा. झालं पावसाचं म्हणलं येत नाही काही, आलं तरी काय हरकत नाही. झाला सुरू पाऊस, जोरदार सुरू झाला लई. आणखीन पेरंबूरला पोचायला 7 किलोमीटर राहिले. ट्रॅफिक लागले फुल, पुढंच जाय नाही बस. 2 मिनटं झालं एकाच जागेवर थांबले, लईच ट्रॅफिक लागले वाटतं. 7 मिनटात पोचन परत तिथून पुढं मुन्नारला बघायची बस. पेरियार रिव्हर आली, पेरियार रिव्हर. आता गुगल मॅपला बघितलं, चांगली मोठी नदी पण पाऊस काय दाखवून द्याय ना बघा. आलं बस स्टँड. अरे बा, आता इथं मुन्नारची बस बघायची. इला टॉयलेटला जाऊन यावं. प्रेशर आलाय भरपूर. काय नशीब आहे का, गेली बस. लेगूला जाऊस तर गेली, आता वाट बघावं लागेल दुसरी. इथं इन्क्वायरी सेंटर कुठे काय माहिती, विचारून जावं लागेल. इतक्यात गेलेला का पुढं हे. 2 वाजता गाडी सांगितली, आता येते का नाही काय माहिती. येईन वाट बघितल्याशिवाय आता पर्याय नाही. तिथं 2 बस स्टँड आहेत बघा. एक प्रायव्हेटचं, एक सेपरेट असतं, एक KSRTCचं एक सेपरेट. म्हणजे ही सरकारी झालं नाही आहे, ते दुसरं प्रायव्हेटवालं एक आहे. 2 बस स्टँड राहते ते. आता प्रायव्हेटमध्ये असेल कंटिन्यू बस, पण आता बघू ह्याच्यात जरा कमी स्वस्तात लागते ना, कमी बजेट लागते. आता मुन्नारची वाट बघते. आता त्रिसूरला चालली, आता तिथनं चालवत म्हणा आम्ही. पाऊस पण काय लावून धरले बाबा, एकदम जिम 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 बारीक कंटिन्यू चालूच आहे, बंदच आहे नाही. सकाळ सकाळ मस्त वातावरण होतं. आणखीन तासभर टाईम आहे, 2 वाजता म्हणलं तर केव्हा येते काय माहिती. लय वेळ झाला तर वाट बघतोय. बसून बसून कंटाळा आला. आता भूक लागली तर काहीतरी नाश्ता वगैरे करावं लागेल. बस स्टँड लय भारी, पण गोल्ड राऊंड आहे. गोल्ड राऊंड म्हणून येते बस चौकून आणि परत हाय त्या स्टॉपला थांबते.
बघा आता ही इकडून जाईन आणि परत पलीकडच्या साईडने येईल. ट्रॅफिक लागायचं टेन्शन नाही काहीच नाही. कंटिन्यू बस चालू होतं. अशा नाही की एक अर्धी येते जाते. आपलं सर्कलसारखं केलं नियोजन त्यांनी. बसमध्ये एक खासियत आहे, आपल्याकडे कसं एकच दरवाजा असतो, तिथे एक पुढे एक मागे एक, 2 दरवाजे असते. त्यामुळे मागच्याला मागे उतरायला पुढच्याला पुढं कोणाला त्रासच नाही. टाईम तर झाला आहे मुन्नारचा. आली वाटतं मुन्नार. बसलो शेवट मुन्नारमध्ये. आता किती वेळ लागतो काय माहिती. 107 किलोमीटर काहीतरी. आणि लॉंग रूटला असल्या बस असतं ते कुठं ह्याला नेमकं वरी जाळी वाढावं लागते पाऊस जर आला असतं. नाहीतर मोकळ्या जाईल निम्मे अर्ध. तर 128 रुपये तिकीट लागले मुन्नारपर्यंतचं. तेच लय आपलं काय म्हणतं सरकारने बसने फिरायला लय एकदम चीपेस्ट प्राईजमध्ये फिरायला भेटते. कारण जास्त पैसे लागत नाहीत काय नाही. तर त्यामुळे गव्हर्नमेंट बसेस एक नंबर ट्रॅव्हलिंगसाठी. आणि ते पण सोलोमध्ये तर वरदानच आपल्यासाठी. कमी बजेटमध्ये फिरणं होतं सगळं होतं. आता थोडा वेळ मोबाईल चार्जिंग लावतो. चार्जिंग संपली म्हणजे आपलं पुढच्या मुन्नारमध्ये उतरल्यानंतर ब्लॉग बनवायला चार्जिंग राहील पूर्ण. आता शेक माझ्या ध्यानात आलं की खिडकी कशी लावायची ती. ते जे दिसतंय का त्या 2 पट्ट्या, त्या पट्ट्या काढायच्या बघा असं ते खाली येते आणि अशी जाळी बघा त्यासारखी खाली घ्यायची. मस्त नियोजन आहे त्याला खाली घ्यायचं. पण मी आता इथं बघितलं त्याला म्हणलं हे उघडलेलं दिसतं. ही पट्टी खाली घेतली की ते खाली येते. त्या टाईपमध्ये पट्टी येते जाळी. त्याला जाळी म्हणजे आपला पडदा. बस स्टँड बघा काय भारी बांधले. वाटते काय बस स्टँड आहे म्हणून. मित्रांनो इतकंच भारी नेचर आहे का नाही मुन्नारला जायच्या रस्त्याला. दंग चक्क थक्क झालो मी. आता मला सुचना काय बोलावते. आता आपण राहायची सोय केली. हॉस्टेल वगैरे बुक केलेलं आहे. 100 काहीतरी 93 रुपयाला एक बेड बंक बेड बुक केला आहे. आता तिथं गेल्यावर पहिलं आपण सामान विमान ठेवू. आणखीन तसं मुन्नार लांब आहे. कमीत कमी आणखीन 25-30 किलोमीटर आहे. मित्रांनो तो मला आबाळ जमिनीवाल्याला बघायचं का बघा. आता मित्रांनो व्ह्यू बघा फक्त. आता तुम्ही हे बघा एक नदी एक पूल आणि वरतून आभाळ एकदम जंगलाला खेटलेलं. हे असं डोळ्यात न मावणार रूप. हे बघा लाईटीची लाईन आहे आणि हे जंगल बघा इतकं घनदाट आहे. लगा माणसांची कला
माणूस कुठेच कमी पडू शकत नाही कोणत्याच गोष्टीला. अरे एवढ्या जंगलात जर एवढे मोठी लाईन जर जाता येतं म्हणल्यावर माणसं काय करू शकतात आणखीन काय नाही सांगताच येत नाही. एकदम असलं घनदाट जंगल आहे त्याच्यातनं एवढी लाईन चालवली म्हणजे सोपं नाही ना राव. माणसाच्या डोक्याला अजिबात तोड देऊ शकत नाही कोणीच. बाईक पाहिजे होते राव आता. लई एन्जॉय झाला असता आती. आपलं तसं आहे स्वप्न बाईकवर फिरायचं, ते पण करू पूर्ण. अख्खा भारत फिरायचं आपल्याला बाईकवर. पण आता ऊन पडलंय ते बघा कसं, आणखीन पण सौंदर्य वाढलंय. मस्त वातावरण झालेलं आहे. लवकरच बरं का आपण म्हणतो 1-2 वर्षात बाईक घेऊन बाईकवर राईड करू. आता सध्याला तर आपण असंच फिरतोय आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असंच फिरायचं. मित्रांनो, इथं राहणाऱ्यांची किती मजा आहे बरं, किती नैसर्गिक वातावरणात राहतात. तुम्हाला एखादं घर धावतं बघा, एकदम असं आयसोलेट येतं, आयसोलेट डोंगरांनी. आता हेच बघा ना, इथंच बघा किती असं निसर्गरम्य वातावरणात घर येतं. म्हणजे राहायला ह्यांचं मी म्हणतो फिजिकली लईच हेल्दी असते नाही, कारण नेचरच आहे पूर्ण चौकड. प्रदूषण नावाची वस्तूच नाही इथं. आता ऊन पडलंय ते कसं भारी नेचर दिसतंय. आणि वरतून आहे का एवढं नारळाची हे जी शेती करतात ना, आणखीन तर चहाच्या बागानं त्या लागायचे. तर उंच उंच पहाड उत्तराखंडला लई बघायला भेटते तर. पण आता इथं पण आहेत उत्तराखंडमध्ये आतीच इथं आती. काय दिसतंय राव, काय दिसतंय. मस्त एकदम सिनिक व्ह्यू आहे. हे बघा जिकडे बघेन तिकडे तेच 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 सुट्टेच नाही. मित्रांनो, ह्या व्ह्यू मध्ये एक तरी घर पाहिजेच आहे का आपल्याला. व्हायला स्वप्न राहील ते आपलं. बंजी जम्पिंग आणि ते तर कुठं पण दिसायला लागले तिथं, लय जागेवर येतं. पण जर विचार करा, जर इथं आपलं एक घर असतं तर आपण काय मजा आली असते आपल्याला. एखादं तरी पाहिजे होतं इथं. जाऊ द्या, आपली पण मायभूमी लय भारी आहे तसं म्हणायला गेलं तर. महाराष्ट्र पण काही कमी भारी नाही. पण हे चालली ब्युटी वेगळी, प्रत्येकाची आपापली जागेची खासियत. शेवटी झालं टी गार्डनचं दर्शन. गार लागायला लागले. काटा बघा अंगावर कसा आलाय. हिल स्टेशन आहे, जास्त वरती उंचीवर आहे, त्यामुळे आधीच गार लागायला लागले. पहिलं जाऊन जर्किंग नाही तर ट्रॅकशूट काहीतरी घ्यावं लागणार आहे. आणलेलं नाही काहीच, आधी गार लागायला. स्वागत आहे तुमचं मित्रांनो मुन्नारमध्ये. फायनली आपण मुन्नारमध्ये पोहोचलो. तर थोडं पुढं उतरवण्यात आलं, कारण बस स्टँडला गेलीच नाही, बस बाहेरनंच आली. त्यामुळं माहीतच झालं नाही का मुन्नार आले म्हणून. चला आता थोडं राहिले, खाली जायचं. आपलं आता होमस्टे इथून 15 किलोमीटर लांब आहे. आता रिक्षा वगैरे बघावं लागणार, नंतर जावं लागणार आहे. आती गार लागायला लागले, थंडी खूप थंडी वाजायला लागली आता.
कसं आहे नदी बिदी व्ह्यू बघा तुम्ही. फक्त थंडी असं नका पण असल्या थंडीत पण आपण फिरणार आहे. गार किती का लागा ना. आता आपण मेन मुन्नारमध्ये आलो होतो मार्केटमध्ये. आपल्याला हुडकायचं जर्किंग पण काय कुठं दुकान दिसनाकडे. परत मला हॉस्टेलला पण जायचं. इथून लई लांब आहे हॉस्टेल पण 15 किलोमीटर लांब आहे. त्याला तर आता रिक्षाने जावं लागणार आहे. पण साधे इथं कपड्याचे दुकानच दिसणार मला. लय जागा बघितलंय. कुठं तरी असायला पाहिजे पण काय कुठं दिसायला गेलं. एक तर गार लागते आती. गार लागायचं बंद व्हायना. माणसं इथं लय नेचरफुल आहे. माणसं इथं एकदम हेल्प वगैरे करते सगळं. पण आपल्याला मिळ लागा ना नेमकं काय चालू होते. चाललंय आता ह्या ब्रिजच्या पलीकडे जावं म्हणून सांगितलंय. ब्रिज क्रॉस करून आतमध्ये सगळंच भेटते. मोठं मार्केट आहे जणू आतमध्ये. दिसलं जॅकेटचं हे जर तर दिसलं. पहिलं जॅकेट घेऊ द्या गार लागत आहे आती. क्लीन नदी वगैरे घाण आहे थोडी थोडी पण बऱ्यापैकी आहे क्लीन. हा चौक आहे मेन मुन्नारचा. पहिला आता खायला बघतो कडे काहीतरी खातो मस्त. भूक लागली. थोडंफारच खायचं आहे आपल्याला. नाश्ताच करायचा आहे. परत मग जेवण तर रात्रीचं होणारच आहे. पहिलं मला जर्किंग घेऊ द्या. तिकडं महाग बघितलं होतं मी. तिकडंच चालू जातो. हेडफोन वायरचा असल्यामुळे एवढा त्रास. सारखा हाताला झटका बसणार. लागत आहे सारखं. एक मस्त असं जर्किंग घेतलंय. थोडं फिटिंगला व्यवस्थित आहे. एकदम परफेक्ट बसले. नॉर्मल थोडी आणखी नॉर्मल साईज पाहिजे होती थोडी. तरी हे एक्सेल आहे. 500 रुपयाला भेटले. थोडा आता खातो नंतर हॉस्टेलला निघतो लगेच. काय बोलते इसे सर? वडा. वडा लाव. दो पीस. तो वडा खावा आज. कसं आहे बघू. नो तो वडा आला. आता वडा खाऊन बघू कसा आहे ते. त्याच्यासोबत ते चटणी आणि एक टोमॅटो चटणी आणि एक हे दुसरी आपली खोबऱ्याची चटणी. फर्स्ट टाइम खातोय. नाश्ताच चालू आहे म्हणायचं. आणि जेवण करायचं जाऊन. तोपर्यंत आपलं हे खाऊन घ्यावं म्हटलं. भूक लागलेली. चव बघू कसले लागते ती. मस्त लागते राव. साऊथ इंडियन फूड एक नंबर. एक दाखवायचं राहिलं होतं मला. प्रत्येक गोष्ट हे केळीच्या पानावर सर्व करते. ऑथेंटिक. थोडं खाऊन घेतलंय. आता रिक्षावाल्याला मॅप दाखवून चालायला लावतो. येतात का बघू सिंगल पर्सनसाठी. तिकडे चलतात वाटतं रिक्षा लांबचे रूटचे. चर्च पण बघायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण चर्च बघणार आहे तर उद्याच्याला टुरिस्टला. इथे एक दोघा जण विचारलं तर ते म्हणतात बस स्टॉपला जावं. तिथून बस डायरेक्ट जाते तिथपर्यंत. आता बघू बस स्टॉपने बसला भेटली तर हाय बरं. नाही तर मग रिक्षात मग सेपरेट काय असेल ते भाडं सेपरेट 1 पर्सनसाठी घेईल ते घेऊन जाऊ आपण. ते त्याच टायमाला मला खालीच उतरायचं होतं. पण काय झालं नेटवर्कच नव्हतं तिथं. नेटवर्क नसल्यामुळं मला ते तसंच वर यावं लागलं. आता तिथं आहे का नाही काय माहीत नाही. नेटवर्क पण असं अवघड आहे. नाही तर लय अवघड आहे. परत हे नॅशनल पार्कला पण जायचं आहे आपल्याला. इथं गाड्याही रेंट भेटतात वाटतं फिरायसाठी. तेच आहेत रेंटेड गाड्या भेटतात.
तिथं रस्त्यावर होत्या बघा रिक्षा उभा लय मोठ्या, आपण तिथं जाऊन इन्क्वायरी करू भेटते का नाही भेटते. उद्याच्याला ह्याच मार्केटमध्ये येऊन फिरायचं आपल्याला. ती वरचं चर्च दिसतंय का, हे बघा तुम्हाला दाखवतो. हे चर्चमध्ये जायचा प्रयत्न करू आपण दिलं जाऊन तर. आता बघू बस एखादी जाते का तिथपर्यंत, नाहीतर मग रिक्षावाल्यालाच घेऊन जाऊन. काय मला तर वाटतं रिक्षावाल्यालाच घेऊन जावा, कुठं बसच्या आणि त्याच्या नादी लागत बसावं एकतर. तसं रिक्षावाल्याला समजायचं पण अवघड आहे. डायरेक्ट रूट धावतो आणि किती प्राईस होती ते त्यांना विचारतो, गेले तर बरंच आहे. लईच आउटसाईडला घेतलं आहे हॉस्टेल. पण जाऊ द्या, 150 रुपयात काय पाहिजे आणखी. त्यामुळं 15 किलोमीटर चालत जरी म्हणलं तरी जायला बसलोय. चालत नाही, काही ना काय भेटेलच. मग डायरेक्ट आपण हिच हायकिंग करायला बसलो. तर आता इथंच गाडी भेटेनच, सिंगल गाडी जाईनच तिथपर्यंत कोणी ना कोणी. हिच हायकिंगच करतो, बघतो ट्राय करून. तिथूनच सुरुवात. असं पण मी उद्याच्याला हिच हायकिंग करूनच बऱ्यापैकी हिंडणार आहे. नाही जर भेटलंच ट्रान्सपोर्ट तर हिच हायकिंग करायची मस्त असं फिरायचं. प्रत्येक ठिकाणावर जायचं म्हणलं तरी. रिक्षावाल्याला विचारलं, रिक्षावाल्या डायरेक्ट म्हणलं 500 रुपये. आता 500 रुपये तेवढे तर आपली तर रूम आहे नाही. आता बसची वाट बघतोय. बस आलं म्हणजे आनाचाल कसलं तरी एक तरी गाव आहे, तिथपर्यंत जायचं आणि तिथून पुढं मग रिक्षा करून 1.5-2 किलोमीटरला मग जाते ते 20-30 रुपयात. आता तेच ऑप्शन आहे, कारण इथं रूम तर लईच महाग आहेत. आती रूम इथं अफोर्डेबलच नाही तर अजिबातच. मग तेच ऑप्शन आहे आपल्याला, तेच करावं लागणार आहे. सोलो फिरणं एवढं पण सोपं नाही मित्रांनो. कारण लँग्वेज बॅरियर असल्यावर लय त्रास होतोय. आता इथं जर आपण दुसऱ्या ठिकाणी असतात का, गोव्याला कुठं पण असतं दुसरीकडे, उत्तराखंड मनाली इकडं तिकडं, हिंदी येते तिथं बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांना हिंदीच येते. पण असं साऊथ इंडिया असे तिथं अजिबात हिंदी नावाचा विषय नाही. हिंदी जमत नाही, काय नाही. त्यांचे मल्याळम बोलते तर काय मेळ लागत नाही. आता आनाचालमला कसं जायचं आहे आपल्याला, बस येणे, बसने जाऊ आणि नंतर मग तिथून पुढं काहीतरी रिक्षाचं 15-20 रुपये घेते तर मग ते डायरेक्ट हॉस्टेलला सोडायला होतं. तिथनं आपलं आधीच तिथं उतरलेलं परवडलं असतं. पण काय हे सगळा गोळ झाला. ते गोळ फक्त एकाच कारणामुळे झाला, फक्त नेट. काय अवघड झालं. आता बस किती वेळ झालं वाट बघतो, आणखी नाही यायला गेली. जाऊ द्या, कसं का असं ना, एन्जॉय झालं. ह्यालाच तर ॲडव्हेंचर म्हणतात ना भाई लोक. सोलो फिरण्याची हीच तर खरी मजा आहे. त्याला माणसं मदत करतात, हे लय महत्त्वाचं आहे. भाषेत जरी डिफरन्स असला तरी मदतीचा हात सारखा पुढं असते. कारण आता माझ्या ध्यानात पण नव्हतं बस यायला हीच आहे म्हणून. म्हणजे वाचायचं काय त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांच्या तमिळमध्ये, त्यामुळे वाचायला येत नव्हतं. म्हणजे स्वतःहून त्या माणसाने येऊन सांगितलं हे आणायचं. तवा येऊन बसलोय. आता काय 15-20 रुपये तिकीट आहे वाटतं तिथं जाऊ. तिथून पुढं मग रिक्षाने, मग तिथून थोडंच घेते रेंट रिक्षाने. आता जेवायला तिथं भेटते का नाही हॉस्टेलमध्ये म्हणून एक मस्तपैकी पार्सल घेतलं आहे जेवायला. चिकन फ्राईड राईस हे घेतलं आहे जेवायला मस्त असं. आता जाऊन हॉस्टेलमध्ये जायचं, जेवायचं. 5 मिनटं झालं पोचलेलो मी. रिक्षा गेली आता होप हॉस्टेलला जायला वरती. इथून 2 किलोमीटर लांब आहे. हां ठीक आहे हो. इथून कोणचं आणाचलपासून 2 किलोमीटर लांब आहे हॉस्टेल. एवढं लांब स्टे घेतला मी पण नावच काढायचं नाही. जाऊ द्या, तिथं भेटते नाही भेटते त्यासाठी मस्त एक व्हेज राईस फ्राईड राईस घेतलं आहे. आपलं व्हेज म्हणतो, फ्राईड चिकन राईस घेतलं आहे पार्सल. तर मस्तपैकी जायचं, जेवायचं, एडिटिंग करायची आणि निवांत झोपायचं. चालेल तर मित्रांनो, आता उद्याच्याला आपल्याला जेवढं होईल तेवढं मुन्नार फिरायचं आहे उद्याच्याला आपल्याला. तर आता तुम्हाला हॉस्टेलचा टूर पण उद्याच्याला देतो सकाळी. आता काय देत नाही, आता पूर्ण रात्र झाली त्यामुळे आता रात्रीच्याला काय दिसणार पण नाही. चला तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. टेक केअर, बाय बाय. आणि महत्त्वाचं सगळेच विसरतात, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. चला टेक केअर, बाय बाय.